मग खेळ खेळायचे, डावा लागे पडून जायचे. सगळे गोपाळ पुन्हा भगवान परमात्म्याला अडवायचे. खेळ खेळून खेळून गोपाळ दमले. एकाने परमात्म्याला जाऊन सूचना केली, खांदीवार पोटी भोक काय खेळायचे सुख देवा, हे सगळं आवरलं पाहिजे. भगवान परमात्मा म्हटलं, असं भूक लागली म्हणताय? हो. मग खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. एका उंच खडकावर बसले. भगवान परमात्माने सगळ्या गोपाळांना कमलाकृती बसवलं. कमळाचं बोल पाहिलंय, कमळ कमळ. भगवान परमात्माने कमलाकृती सगळ्या गोपाळांना बसवलं. कमळाचं कसं असतं, लहान पाकड्या जवळ असतात आणि मोठ्या पाकड्या लांब असतात. तसं कमलाकृती भगवान परमात्माने सगळ्या गोपाळांना बसवलं. लहान गोपाळ जवळ, मोठे गोपाळ लांब बसवले. प्रत्येकाला शिदुरी खोलावली. तुझं काय, तुझं काय? प्रत्येकाने वेगवेगळं सांगावं. देव म्हटले, अरे असं नाही चालणार, माझी आहे तैसीप आहे, नाही तरी घराच आहे. चोरोनिया माय नवनीत आणावे. महाराज त्या ठिकाणी होतेच. तुकोबारांनी सगळ्या गोपाळांचं प्रातिनिधित्व केलं. आणि तुकोबाराय भगवान परमात्म्याला सांगतो, देवा खाय लावलंय माझं तुझं. अहो तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण? तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझं पाया वेगळे देवा, तुमच्या शिवाय आम्हाला कोणी नाही, आमचं जसं आहे तसं गोड करून घ्या. महाराजांच्या आग्रहास्तव तुकोबारांनी सगळ्यांच्या शिद्र एकत्र केल्या. आणि तो काला तुकोबा भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना वाटला. ज्याचं वर्णन भगवत पूज्यपाद शुकदेव स्वामी महाराज परीक्षितींना श्रीमद भागवताच्या दशम स्कंधात 13व्या अध्यायामध्ये सांगताना म्हणतात, बिभ्रद्वेनुम जठरपटयोः शृंगवेत्रैच कक्षे वामे पाणवमस्तृण कौलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके मुष्यति बुभुजे यज्ञ भुक्बाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आजीवो सम्रावती काला पहावया येते देव विसरती देहभाव आपुला. महाराज म्हणतात, तो काला भगवान परमात्म्याने जो यमुनेच्या वाढवंटात केला, तोच काला भगवान पंढरी रायाच्या सहवासात सगळ्या संत महात्म्यांनी एकची टाळी झाली चंद्रभागे वाढवंटे माझा ज्ञानराज. तो काला भगवान परमात्म्याने पंढरपुरात केला. आणि पंढरपुरातल्या काल्याला सुद्धा जे गैरहजर राहिले त्यांच्याकरता आपल्या संपूर्ण परिसराचे भाग्य विधाते वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरु झेंडूजी महाराज परंपरेतले दिव्य रत्न, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु दिगंबर महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय वारकरी अलंकार श्री गुरु जगन्नाथ बाबा अंजाडेकर. आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे असं आपल्या परिसरातले चंद्रसूर्य वैकुंठवासी प्रातस्मरण श्री गुरु नथुसिंग बाबा. आणि आज ज्यांचा उत्सव आहे आळंदीला मोठ्या वैभवातून सबंध महाराष्ट्रभर. काल सुरतला बाबांच्याच पुण्यतिथीचा उत्सव झाला 3 दिवसाचा. सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांच्या पुण्यतिथीचे उत्सव चालले ते श्री गुरु विठ्ठल महाराज चौधरी म्हणजे मोठे बाबा. या संत महात्म्याने तो काला आपल्या तापी माईच्या वाढवंटामध्ये आणला आणि घराघरापर्यंत, गावागावात घराघरापर्यंत तो काला पोहोचवला. त्या संतांचे चरणी विनम्र भावी अभिवादन. उपस्थित सर्वच मंडळी सर्वांचे चरणी विनम्र भावी अभिवादन करतो. आपल्या पेहडवाड्यात 3 वर्षापासून 3रं वर्ष आहे. हा भक्ती उत्सव या ठिकाणी सगळीच मंडळी साजरी करताय. भगवान परमात्मा अशीच सेवा तुमच्या आपल्याकडून करून घेऊ. सगळे कार्यकर्ते मंडळी, सेवेधारी मंडळी आणि आपल्या फैजपूर शहरातले युवा नेतृत्व असणारे आपले सगळ्यांचे स्नेही आदरणीय श्री पिंटू भाऊ राणे आणि त्यांची संपूर्ण सहकारी मंडळी हे सहकार्य करून या ठिकाणी हा भक्ती उत्सव संपन्न करतात. परमात्मा अशीच सेवा त्यांच्याकडून तुमच्या आपल्याकडून करून घेऊ ही मी जगन्नी त्याच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वडिलांना विनंती.